आमच्याकडे चाललेली आहे, आमच्याकडे आज ॲनिव्हर्सरी आहे आमच्या वहिनींची, तर त्यासाठी इथे चाललेली आहे तयारी. सगळ्यांच्या तयाऱ्या चाललेल्या आहेत बघा. आणि आता ह्यांच्या वहिनींची तयारी झाली, ह्यांचाच आहे आज ॲनिव्हर्सरीचा. आज ॲनिव्हर्सरी आहे. कशा दिसताय? स्वतः आणि आता इथे विधीची आमच्या तयारी चालू आहे, मेकअप चालू आहे. विधी आमची मेकअप ब्लॉगर आहे. मैं भी आ जाऊंगी उसमें. हाँ, ये मेकअप आर्टिस्ट है. विधीच्या आत्ताशी चालू झालेला आहे मेकअप, कारण ती गेली होती, त्यांचं केळकरमध्ये डायमेन्शन होतं, सो तिला यायला उशीर झालेला आहे फार, म्हणून तिला मेकअप उशिरा चालू झाला आहे. सर्वात लास्ट विधी आहे, तिच्यानंतर मी सर्वात लास्ट आहे. अजून चहा घ्या सगळ्यांनी, चहा प्यायला या सगळ्यांनी. आणि भाऊ, हा विधीचा लेहंगा आहे. आता तिची तयारी झाली का मग ती घालणार आहे. ही आहे आमची नुपूर. नुपूर बघ, नुपूरची पण चालली आहे तयारी. चहा पिणं चाललंय एकीकडे. हॉलवर तुम्हाला सगळ्यांनाच बघायला भेटणार आहे. सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्यावर मी दाखवणार आहे तुम्हाला हॉलवर सगळं. चला तर मग आता आपण डायरेक्ट हॉलवरच भेटूया. हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करत आहे. आता तुम्हाला वाटेल की ही एवढी तयारी करून कुठे चाललेली आहे, तर आज आहे आमच्याकडे माझ्या मोठ्या जावेचा 25वा लग्नाचा वाढदिवस आहे, त्यासाठी आमची सगळी तयारी झालेली आहे. तर आज लक्ष्मीपूजन पण आहे. आजचा गुरुवार, तिसरा गुरुवार आहे आजचा, तर लक्ष्मीपूजनची पूजासुद्धा झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. सकाळीच सगळं मांडून घेतलेलं आहे आणि आता नैवेद्य पण दाखवते मी. तर आजचा सगळा प्रोग्राम आहे ना, हा सगळा हॉलवर आहे. तर सगळेजण आता तयारी केलेली आहे सगळ्यांनी, दाखवते मी तुम्हाला. चला, इथे आमचा वरूनची पण छानपैकी तयारी झालेली आहे बघा. कसा नवरदेव नटलाय मस्तपैकी. आणि आमच्या भाऊची काय अजून तयारी झालेली नाही आहे, आई तयारी झालेली आहे आईंची. इथे विधीची तयारी झाली आहे. विधी या, हा लवकर या, लेट नका. हे बघ ना, गप्पा मारतीये फोन. नुपूर आहे. ही झाली का तयारी? इकडे अजून तयारी चालू आहे. झाली, नवरा नवरी तयारी झालेली आहे. चला चला पटापटा लवकर हॉलवर सगळेजण जमा झाले. भाऊ तयारी कर लवकर. इकडे आमच्या आई पण तयार झालेल्या आहेत मस्त मेकअप वगैरे करून. चला फटाफट आता आम्ही पण इकडून निघणार आहोत. लक्ष्मीपूजनची सगळी तयारी टोटली झालेली आहे मस्तपैकी. पोथी वेती सगळं मी सकाळीच वाचून घेतलं. आत्ता फक्त जेवणाचा नैवेद्य दाखवते आणि थोड्याच वेळात हॉलवर निघणार आहोत. आता आम्ही निघालेलो आहे हॉलवर. ते सगळे ही नवरीबाई, ही नवरदेव, पटापट आम्ही चाललो आता हॉलवर. गेला आणायला. ते दोघं नवरा नवरी उभे आहेत बघा. महाराज, तुम्ही असा विचार करा, सत्संग चालू करायचा. सर्व आम्ही पोचलेलो आहे हॉलवर. हा करवला आहे. लग्नाचा 25वा वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या समोर आपण साजरा करणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो, 2 मिनिटं गाणं लागेल. मी गाणं प्ले करा म्हटलं की गाणं सुरू करा. हे गाणं त्यांच्या मुलांकडून, छान छान नातेवाईकांकडून त्यांना डेडिकेट आहे की आपण आपली आईवडिलांची कृतज्ञता या गाण्यामधनं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. अतिशय सुंदर गीत आहे. आपण थोड्याशा त्यांची एंट्री झाल्यानंतर टाळ्या वाजवून त्यांचं वेलकम करणार होता. गाणं प्ले करा प्लीज. आणि आपण महेश आणि शीतल आपण टाळ्या वाजवून या दोन्ही जोडप्यांना शुभेच्छा देणार आहोत.
जरा जोरदार एक टाळ्यांचा गजर होईल या दोन्ही जोड्यांसाठी आपण पाहत आहे. खरंच आनंद सुरू असतात ते आठवण येतात. सुंदर असा सोहळा, सुंदर असा क्षण असतो. आणि गाण्यातले बोल, गाण्याचे शब्दातही तितकेच मोलाचे असतात. हे करत असताना आनंद असणं हे महत्वाचं आहे. कुटुंबानं एकत्र येणं हे महत्वाचं आहे. परंपरा जुनी आहे की नवीन आहे यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र येऊन हा क्षण, माझ्या मते प्रत्येकाने तो क्षण अनुभवा. आणि म्हणूनच सोनेरी क्षणांची सोबती तुम्ही आम्ही सर्वजण या निमित्तानं असतो. आणि म्हणून सध्या आपण पाहताय थोडस फोटोशूट आहे, फोटो सेशन आहे, सेल्फी आहे. कारण या गोष्टी सगळ्या होणारच आणि या व्हायलाच पाहिजेत. पुन्हा एकदा तेच सांगतो की आपण सर्वजण या सोनेरी क्षणांचे सोबत आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा यादव, वैती आणि कळसकर या तिन्ही कुटुंबियांच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. लग्नाचा 25वा वाढदिवस विनय आणि अपर्णाताई म्हणजेच मोना, तसंच महेश आणि शीतलताई यांचा आज लग्नाचा 25वा वाढदिवस आपण इथे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करत आहोत. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणार आहोत. आणि त्यांच्याशी सुद्धा या निमित्तानं 25 वर्षाचा प्रवास थोडासा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करणार आहोत. गाणे प्ले करा प्लीज.
25वा वाढदिवस आज आपण तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे प्राधान्य उपस्थितीमध्ये साजरा करणार आहोत. दोन्ही जोड्यांवरती म्हणजेच विनय आणि मोना तसंच महेश आणि शीतल या दोघांच्या वरती तुमचा शुभाशीर्वाद, तुमच्या शुभकामना आणि शुभेच्छा सदैव राहू दे हीच सदिच्छा आहे. आणि म्हणूनच हा प्रेमाचा सोहळा, आपलेपणाचा सोहळा आपण सर्वजण इथे एकत्र येऊन संपन्न करतोय. दोन्ही दाम्पत्याचं विनय आणि अपर्णा तसंच महेश आणि शीतल यांचं लग्नाचा सोहळा इथे अनुभवणार आहोत. आणि पाहतोय की मराठीमध्ये नाचणार आहे सारे नातेवाईक मंडळी. खऱ्या अर्थाने आपण लग्नाचा सोहळा इथे पार पाडत आहोत, संपन्न करत आहोत. विनय आणि अभयताई तसंच महेश आणि शीतल यांच्या लग्नाचा हा सोहळा लग्नाचा 25वा स्टेजवरून गर्दी प्लीज विनंती आहे सगळ्यांना. स्टेजवरील गर्दी जरा थोडी कमी करावी प्लीज. सर्वांनी खाली यावं विनंती आहे सगळ्यांना. आपण जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करणार आहोत. लग्नाचा 25वा वाढदिवस, लग्नाचा सोहळा आपण करणार आहोत. आणि सगळ्यांनी नाचावं. मगाची जी आपली थीम लावली होती सगळ्यांनीच नाचावी विनंती आहे. यादव आणि मैती या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने पुन्हा एक बार आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
प्लीज सगळ्यांनी बसून घ्या. दुसरं माहिती द्या जरा प्लीज. आत्ताच लग्न लागून झालेलं आहे बघा. आता सगळे पाहुणे जेवायला जाणार आहेत थोड्याच वेळात. इथे नवरा नवरी 25वा वाढदिवस आहे ह्या दोन्ही जोडप्यांचा. एक जोडप हे दोघं जण. हे मोना